नमस्कार, स्वागत आहे तुमचे प्रणय डेली जॉयमध्ये। इथे ना गाडीत बसल्यानंतर प्रणय लगेच झोपी गेला। बघा ना कसं शांत झोपला, कसलंच टेन्शन नाही। नंतर आम्हाला हे एलदरी धरण दिसले, जे की आहे हिंगोली जिल्ह्यातील एलदरी गावाजवळचे आणि हे पूर्णा नदीवर बांधलेले आहे। हाय कर बरं मोबाईलमध्ये किती दे, छान छान दे ना, छान छान। हे काय तुझ्या हातात? टेडी तुला आवडतो का टेडी? मला दे ना। तुझे खाली ठेव ना। हा हरून जाईल, नाही जात ना गाडी ठेवल्यावर। हरवण का? आम्हाला जिथे जायचे होते तिथे पोहोचायला अजून खूप वेळ होता, कारण अगोदर आम्हाला आमच्या आईचा दवाखानाही करायचा होता। आणि सकाळी फक्त नाश्ता केला होता, म्हणून सगळ्यांनाच भूकही लागली होती। म्हणून आम्ही रस्त्यात एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो। जेवायला फक्त आम्ही भाज्याच घेतल्या होत्या, कारण चपात्या मी घरून बनवून आणलेल्या होत्या। मस्त असं जेवण केलं आणि तिथून निघालो। फायनली आम्हाला जिथे पोहोचायचे होते तिथे आम्ही आलो। आल्यानंतर बघतो तर काय, इथे खूप सारी रांग लागलेली होती आणि इतक्या लवकर आमचंही दर्शन होणार नव्हतं। त्यामुळे म्हटलं चला इथे पासची सुविधा आहे का ते बघूया। तर इथे पासची सुविधा होती, त्यामुळे मग आम्ही पास घेतली। आणि पास फक्त ही माझ्या एकटीसाठीच होती, कारण पोलिसांना इथे विदाऊट पासची एंट्री होती। त्यामुळे त्यांची पास न काढता तसेच आम्ही आतमध्ये गेलो। तर आतमध्ये गेल्यानंतर पास काढणाऱ्यांची खूप मोठी रांग होती आणि तिथे देवाची आरती चालू झालेली होती आणि स्क्रीनवर हे असे काही लाईव्ह फीडही दाखवत होते। तेच मला मोबाईलमध्ये घेता आले, कारण समोर मोबाईल अलाउड नव्हता आणि तिथे शिवाय देवाचं दर्शन घ्यायलाही थोडंसं अवघडच आहे, कारण आतमध्ये गुफा आहे आणि त्या गुफेमध्येच देवाची मूर्ती ठेवलेली आहे आणि दर्शन घ्यायलाही खूप वेळ होता। त्यामुळे प्रणयला असं काहीतरी खेळवणं चालू होतं। तर आज आम्ही आलो होतो भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रातील 8वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे औंढा नागनाथ येथे। औंढा नागनाथ येथील शिवलिंग हे स्वयंभू आहे, ते कोणी कोरलेले नाही किंवा मूर्तीही बनवलेली नाही, ते नैसर्गिकरित्या ते प्रकट झालेले आहे। येथे आमचे छान प्रकारे असे दर्शन झाले आणि आम्ही बाहेर आलो होतो। बाहेर आल्यानंतर पेढा दिसला, म्हणल्यावर पेढा घ्यायलाच पाहिजे। त्यानंतर आम्ही पेढा घेतला। हे माझं आहे असं म्हणून प्रणय स्वतः हातात पेढा घेऊन चालत होता। तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।